भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर बॅनरबाजी। महाराष्ट्र भाजपच्या वतीने ऑपरेशन सिंदूरचे बॅनर तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवभारताचे सामर्थ्य म्हणत बॅनरबाजी। दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी करण्यात आला ब्लॅकआउट। काही काळासाठी दिल्लीत वीज पुरवठा खंडित। मॉक ड्रिल अंतर्गत मोठा निर्णय। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर रजा अकादमीकडून आनंद साजरा। ऑपरेशन सिंदूर नंतर मिठाई वाटत रजा अकादमीकडून आनंद साजरा। नागपूरमध्ये भारतीय सैन्याचा शौर्याचा यशाचा आनंद साजरा। तर यावेळेस माजी सैनिकांनी तिरंगा लहरवत केला आनंद व्यक्त। सायबर धोक्यांबाबतही अलर्ट जारी। ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्यास होणार कारवाई। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पथसंचलन। केंद्र सरकारच्या आदेशानुसार पथसंचलन। पथसंचलनाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन। लोकमान्य टिळक टर्मिनलवर जीआरपी आणि आरपीएफ यांचा संयुक्त मॉक ड्रिल। पोलिसांकडून प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल देण्यात आली माहिती। रायगडच्या उरणमध्ये एआयएनए शाळेमध्ये मॉक ड्रिल। तर नागरिकांनी घाबरून अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे आदेश। पालघरच्या तारापूरमध्ये ब्लॅकआउट मॉक ड्रिलचं आयोजन। केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ब्लॅकआउट मॉक ड्रिलचं आयोजन। इंडिगोची 10 मे पर्यंत 165 पेक्षा अधिक घरगुती उड्डाण रद्द। हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरवरून उडणारी 165 विमानं रद्द। ऑपरेशन सिंदूर नंतर इंडिगोचा निर्णय। रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। रोहित शर्मा वन डे सामना खेळत राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।